राज्यातील अतिवृष्टी संदर्भात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होते। मंत्रिमंडळ बैठकीत ओला दुष्काळ जाहीर होईल अशी चर्चा होती। मात्र जे काही नुकसान झालंय त्याबाबत सर्व पद्धतीने मदत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत कोणतेही स्पष्ट भाष्य केलं नाही। दरम्यान गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे 8 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आणि ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्याचे पंचनामे करण्याचा आदेश दिल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलं। तर फडणवीसांनी काय म्हटलंय पाहूया। असं आहे की ओला दुष्काळ काय, या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ। तर ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत मदत पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काय माहिती दिली आहे तेही पाहूया। ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी आता होऊ लागलेली आहे। तर आज या संदर्भात बैठकीमध्ये काही चर्चा झाली? बैठकीमध्ये या संदर्भामध्ये आता चर्चा झाली। या संदर्भात सुद्धा वरिष्ठ आमचे म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय हे या संदर्भामध्ये आता चर्चा करताय। आणि योग्य तो निर्णय निश्चितपणाने ते घेतील। आतापर्यंत जवळपास 34 ते 36 लाख हेक्टर शेती पूर्ण उद्ध्वस्त झालेली आहे आणि पंचनामे करून काय देणार? निवडणुकीच्या पूर्वीचा जी.आर. नुसार देणार की नव्यानं जी.आर. काढून हात आकडता घेऊन करणार? हा आता आम्ही बघतो। त्याचे पंचनामे करायचे आदेश जरी दिले असले तरी ही मदत तातडीनं देण्याची आवश्यकता आहे आणि हेक्टरी 50,000 रुपये, कारण काहीच पीक शिल्लक राहिलं नाही। याने 1 रुपये पीक विम्याचा सोंग केला, तो कॅन्सल करून टाकला, तो रद्द केला, शेतकऱ्यांना पैसे भरायला लागले। त्यातले जे ट्रिगर आहेत त्यानुसार तर ते पीक विम्याच्या कक्षेत आता येतच नाही अतिवृष्टी, म्हणजे कशात येते मग शेतकऱ्याला काय मिळणार? तर ओला दुष्काळ म्हणजे काय आणि त्याचे निकष काय आहेत पाहूया। ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्याही प्रकारची नियमावली नाही। ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान। यात पिकं पाण्याखाली जातात, पिकांची मुळं कुसतात, जमिनीची पोषण तत्व धुवून निघतात, साठवण आणि घरं उद्ध्वस्त होतात। ओला दुष्काळाची निकष आपण पाहतोय। हा दुष्काळ पावसाच्या अतिरेकामुळे होतो। पिकांचं नुकसान 33% किंवा त्यापेक्षा अधिक आहे। पावसाचं प्रमाण त्या तालुक्यात किंवा गावात 24 तासात किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झालाय का हे देखील तपासलं जातं। महसूल विभाग, कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात। ओला दुष्काळ जाहीर करण्याचे निकष आपण पाहतोय। शेतीशिवाय घर, जनावरं, रस्ते, पाणी पुरवठा यावर झालेला परिणामही तपासला जातो। या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य सरकारकडून ओला दुष्काळ घोषित केला जातो।